जो सर्व्हिसिंगचा कॉस्ट आलेला आहे तो आहे छान आहे. स्पीडपेक्षा हँडलिंग एकदम जबर. त्यांचं असं सजेशन होतं, इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर रनिंग रिपेअर यू गो फॉर द पिरियॉडिक सर्व्हिस, विच जर तुमचा पाय पुरत असेल तर गो फॉर स्क्रॅम्बलर 400X. स्क्रॅम्बलर XC वुड बी अन वर्थ अन अपग्रेड. पण ठीक आहे, फायनली रवीचा हात लागल्यावरती फॉग लॅम्प जे आहेत ते चालू झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल असणार आहे, कारण अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की इन डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे की गाड्या ट्रान्सपोर्टमध्ये डॅमेज कशा झाल्या. सो आम्ही साधारणतः 9 गाड्या पाठवल्या होत्या लेहवरून पुण्यासाठी गती एक्सप्रेसने, आणि त्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्या डॅमेज आहेत. दिस इज द बाईक. सगळ्यात मोठा आणि मेजर डॅमेज जो आहे तो आहे फ्रंट ब्रेकला. सो हा लिव्हर जो आहे तो त्यांनी इथे स्क्रॅचेस पडलेले आहे, हा तोडलेला आहे. सो हा रिप्लेसच करावा लागेल, दॅर इज नो अदर ऑप्शन. सेकंड इज हा जो फ्रंट फोर्क आहे इथे हे डॅमेज झालं आहे. डॅमेज इन द सेन्स छोटे मोठे स्क्रॅचेस आहेत, पण इथे डॅमेज का झालं आय हॅव नो आयडिया. प्लस हा जो फॉग लॅम्पचा क्लॅम्प आहे हा त्यांनी डॅमेज केलेला आहे, हा टाईट होत नाही आहे. सो मे बी त्याचा स्क्रू खराब झाला असेल, आय डोंट नो. हे फ्रंट इंडिकेटर जे आहे दिस इज ऑल्सो डॅमेज्ड. हे पूर्ण तुटलेलं आहे. देन बाकी छोटे मोठे स्क्रॅचेस तर आहेतच बाईकमध्ये, पण मेजर जो स्क्रॅच आहे तो आहे इथे, दिसतो आहे छोटासा. सो इथे स्क्रॅच पडायचा किंवा डॅमेज होण्याचा काहीही संबंध नाही आहे. गाडी पूर्ण पॅक होती. आय डोंट नो हाऊ दे हॅव हँडल्ड इट, पण तिथेसुद्धा स्क्रॅच पडलेला आहे. आणि ही जी नंबर प्लेट आहे रियर, ही सुद्धा इथे डॅमेज झाली. ही आता मी सरळ केली आहे ठोकून, पण हे सगळं कोपरा आणि हे सगळं हे पूर्ण मुडपलेलं होतं. इट वॉज डॅमेज्ड. सो हे सगळे बाईकमध्ये डॅमेजेस आहेत. आणि काय आहे, काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण रिप्लेस करू शकतो, त्या रिप्लेस करून घेणार आहे. पण जे मायनर स्क्रॅचेस असतात ना, इट हर्ट्स. सो येस, ट्रान्सपोर्टला गाडी कधीही देऊ नका. तुम्ही कुठेही जात असाल, ड्राईव्ह करून जा आणि ड्राईव्ह करून या. दॅट वॉज द हार्ड लेसन दॅट वी हॅव लर्न्ड. मोरवाडी कोर्टला तुम्ही गेला, तिकडनं एक राईट टर्न घ्यायचा आणि राईट हँड साईडला देर इज अ बिग शोरूम ऑफ ट्रायम्फ आणि सर्व्हिस सेंटर पण त्याच्या मागेच आहे. सो जसं मी मागाशी म्हटलं होतं, गाडीला डॅमेजेस जे आहेत, जे रिपेरेबल आहे ते मी सगळं करून घेणार आहे. बिकॉज आय वॉन्ट माय बाईक टू बी इन टॉप नॉच कंडिशन. कुठल्याही गोष्टीला इग्नोर करून जमणार नाही आहे, रादर मलाच ते आवडत नाही. सो येस, ब्रेक लिव्हर चेंज करायचा आहे. आणि एकदा सर्व्हिस सेंटरला गाडी दाखवल्यानंतर त्यांच्याकडून काय रेकमेंडेशन येतात बाईक इन्स्पेक्ट केल्यानंतर, तेही मी एकदा चेक करणार आहे. कारण गाडी फर्स्ट 1000ला त्याचं ऑइल चेंज झालेलं आहे आणि आता गाडीचं रनिंग आहे अराउंड 6300. सो रनिंग खूप जास्त झाल्यामुळे माझा असा आणखी एक विचार चालला आहे की जे ऑइल आहे गाडीचं तेही एकदा चेंज करून घ्यावं. कारण आय हॅव कवर्ड लॉट ऑफ किलोमीटर्स इन व्हेरी शॉर्ट ड्युरेशन. कंडिशन्स पण ज्या तिकडच्या होत्या त्या व्हेरी हार्श. बाईकवरती एकदमच असं अत्याचार केल्यासारखं झालं आहे. सो येस, ऑइल चेंज करून घेऊयात. आणि येस, चेन क्लिनिंग, चेन ल्यूब, चेन जर लूज झाली असेल तर ती टाईट करायची आहे. मला ब्रेक पॅडलाही इश्यू वाटतो आहे. फ्रंटवाला जो ब्रेक आहे त्याचा बाईट पण कमी झालेला आहे. ऑल्दो इट्स अ सिंटर्ड ब्रेक पॅड, थोडंसं ब्रेकचं बाईट कमी झालेलं आहे. आणि जे घाटाचे रस्ते होते तिथे गाडी ॲक्सलरेट करणं, ब्रेकिंग, ॲक्सलरेट, ब्रेक, त्यामुळे ब्रेक पॅड बिअर होण्याचे चान्सेस आहेत. सो तेही एकदा इन्स्पेक्ट करून घेऊयात. जर असेल ब्रेक पॅड खराब झालेले तर ब्रेक पॅडही चेंज करता येईल. मी लडाखला जाताना सोबत एक एअर फिल्टर घेतला होता. सो एअर फिल्टर, रिअर ब्रेक पॅड मी सोबत घेतले होते आणि जो स्पार्क प्लग आहे तोही एकदा घेतला होता. सो आत्ता एकदा सर्व्हिस सेंटरला गाडी दाखवल्यावरती ते इव्हॅल्युएट करतील. जे पार्ट आहेत ते मी देणार आहे त्यांना
आणि गरज असेल तर सगळं चेंज करून घेऊया. आय वॉन्ट माय बाईक टू बी इन टॉप नॉच कंडिशन, नो इश्यूज व्हॉट्स एव्हर. चला जाऊयात सर्व्हिस सेंटरला. तर हे आहे मोरवाडी कोर्ट. इकडनं आपल्याला घ्यायचं आहे राईट आणि या सर्कलपासून वन मोर राईट. इट फील्स सो गुड टू बी बॅक ॲट द बाईक. जवळपास एक आठवडा गाडीने घेतला पुण्याला रीच करण्यासाठी. नाव आय एम फीलिंग सो हॅपी टू राईड दिस ब्युटी अगेन. सो येस, आपण आलेलो आहोत ट्रायम्फ सर्व्हिस सेंटर इथे. आणि हे आहे शोरूम अँड दिस इज द सर्व्हिस सेंटर. आणि हे आहेत काका सर्व्हिस सेंटरचे. ओ, लडाख ट्रिप झाल्यानंतर परत एकदा आलो बघा. चला ते नंबर लिहून घेत आहेत. आतमध्ये गाडी दाखवूयात. लेट्स मेक इट रेडी, ब्रँड न्यू शायनिंग अगेन. इथे मी आलेलो आहे सर्व्हिस सेंटरमध्ये आणि बाईक मी दाखवली, सगळे इश्यूज त्यांचे डिस्कस केले. तर त्यांचं असं सजेशन होतं, इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर रनिंग रिपेअर यू गो फॉर द पिरियॉडिक सर्व्हिस विच इज स्केड्यूल ॲट 16,000 किलोमीटर्स. सो मी आता पिरियॉडिक सर्व्हिस जी आहे ती शेड्यूल केलेली आहे. आणि किलोमीटर जसं मी मगाशी म्हटलं 6,300 किलोमीटर्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये पिरियॉडिक सर्व्हिस होईल, रेग्युलर सर्व्हिसिंग. त्याच्यातले इश्यूज जे आहेत जसं मी सांगितलं की ब्रेक पॅड असतील, फ्रंट रिअर, चेन क्लिनिंग, चेन ल्यूब, देन हँडल थोडासा बेंट वाटतो आहे तो एक आहे. देन जो फ्रंटचा लिव्हर आहे तो एक डॅमेज आहे. आणि मायनर काही गोष्टी आहेत, चेकअप वगैरे, इंडिकेटर डॅमेज वगैरे, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर टोटल एस्टिमेट आलेलं आहे 5,700, क्लोज टू 6,000. सो फायनल बिल जे असेल ते काम झाल्यानंतरच कळेल. आजचा दिवस मे बी गाडी सोडावी लागेल. आय कलेक्ट इट टुमॉरो अँड आय अपडेट यू दॅट हाऊ मच आय स्पेंड फॉर दिस आफ्टर द लद्दाख राईड. जेव्हा जेव्हा मी सर्व्हिस सेंटरला येतो ना ट्रायम्फला, ही जी गाडी आहे स्क्रॅम्बलर XC प्रत्येक वेळेस इथे लावलेली असते. आणि आय फील की यार स्क्रॅम्बलर XC वुड बी वर्थ अन अपग्रेड. पण ठीक आहे, आत्ता होल्ड करूयात. देर इज नो प्लॅन टू अपग्रेड. हार्डली 4 महिने झाले आहेत बाईकला, अजून तर खूप राईड करायच्या त्याच्यावरती. सो लेट्स होल्ड द परचेस डिसिजन फॉर नाव अँड फोकस ऑन द स्पीड 400. सो येस, बाईक ड्रॉप केलेली आहे आणि आपला पिकअप आलेला आहे नेक्सॉन EVमध्ये. येस, चला जाऊयात. चला. गाडी सर्व्हिसिंगला सोडली होती ट्रायम सर्व्हिस सेंटर इथे. आणि बाईक जी आहे ती काल संध्याकाळीच रेडी झाली होती. संध्याकाळी वेळ नसल्यामुळे मी बाईक काय आणायला गेलो नाही. सो आज आहे थर्सडे आणि मी चाललेलो आहे ट्रायम सर्व्हिस सेंटर इथे. सो बाईक रेडी झालेली आहे, जायचं आहे बाईक कलेक्ट करायचं आहे. आणि गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेल की त्याचा टोटल खर्च जो आहे तो किती आलेला आहे, सेकंड सर्व्हिस प्लस बाकी जे काही छोटं मोठं लक्षण. आत्ता हे आहे रिक्षामध्ये आणि रिक्षाने प्रवास करण्याचा आनंदसुद्धा काही वेगळाच असतो.
सो नाव वी हॅव रीच द ट्रॅम सर्व्हिस सेंटर. बाईक माझी रेडी झालेली आहे. सो आज जाऊयात आणि बघूयात किती बिल वगैरे झालेलं आहे. सो बाईक झालेली आहे रेडी. एकदा बाईक बघूयात. बाईक सर्व्हिस केल्यानंतर एकदम चमकते. तर बाईकला टोटल जो सर्व्हिसिंगचा कॉस्ट आलेला आहे तो आहे 5192 रुपीज, ज्याच्यामध्ये इन्क्लुडेड होती सेकंड सर्व्हिस. सो सेकंड सर्व्हिसचे समथिंग अराऊंड 3000 रुपये झाले. वरचे जे 2000 की 2200 रुपये जो होता मेजर कॉस्ट ती होती जो लिव्हर तुटला होता ब्रेकचा त्याची. सो इट वॉज अ व्हेरी कॉस्टली अफेअर. सो ब्रेक लिव्हर रिप्लेस केलेला आहे. आणि आणखी एक गोष्ट होती याच्याबरोबर त्यांची ऑफर चालू आहे फॉर द ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट विच कॉस्टेड मी समवेअर अराउंड 1592. सो त्याच्यामध्ये बेसिकली काय, तुमच्या नेक्स्ट सर्व्हिसमध्ये तुम्हाला लेबर जे आहे ते फ्री असेल. पार्टवरती युल गेट 5% डिस्काउंट आणि 2 times वॉशिंग क्लिनिंग चेन ल्यूब फ्री आहे. सो येस, राईड तर होणारच आहेत, रनिंग तर बाईकचं होणारच आहे. सो आय हॅव ऑप्टेड फॉर द ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. चला, बाईक तर आता रेडी झाली आहे. नेक्स्ट काम आहे जे फॉग लॅम्पचा स्विच तुटलेला आहे तो फॉग लॅम्पचा स्विच टाकायचा आहे एक नवीन, जेणेकरून माझे फॉग लॅम्प्स पुन्हा एकदा चालू होतील. चला जाऊयात. सो ते जाण्यासाठी जावं लागेल पुन्हा स्कूटर्स इथे जिथे आपण खूप वेळा गेलेलो आहे. आणखी एकदा पुन्हा स्कूटर्सला जायचं आहे आणि फॉग लॅम्प्स दाखवून त्याचा स्विच वगैरे टाकून रिपेअर करून घ्यायचं. चला. वा, एक गोष्ट जे सगळे ॲग्री करतील ती आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमची कार असेल बाईक असेल सर्व्हिस करता त्यानंतर जी गाडीचा स्मूथनेस असतो तो पुन्हा एकदा परत येतो. सो येस, गाडीचा जो स्मूथनेस आहे तो पुन्हा एकदा परत आलेला आहे. गाडी एकदम शांत निवांत झालेली आहे. ऑइल वगैरे चेंज केल्यामुळे एकदम स्मूथ वाटते गाडी. चला इकडनं राईड घेऊयात आणि जाऊयात एकदा पूना मोटर्समध्ये. सो त्या दुकानाचं नाव जे आहे ते आहे पूना स्कूटर्स. सो पूना स्कूटर्स, पूना मोटर्स असं अल्टरनेट म्हणत असतो. बट येस, वन थिंग फॉर शुअर, मी बाईकच्या ज्या ॲक्सेसरीज असतील, हेल्मेट वगैरे असेल, रायडिंग जॅकेट्स असतील, खूप साऱ्या गोष्टी तिकडनं परचेस केल्या आहे. And those guys are very, very professional. So I always go back to them for any other requirements. So पूना मोटर्समध्ये फॉग लॅम्पचा स्विच बदलायचं काम चालू आहे. फॉग लॅम्पचा स्विच इज कॉस्टिंग अस समवेअर अराउंड 350 रुपीज, विच इज ओके. ट्रान्सपोर्ट डॅमेज आहे, नथिंग कॅन बी डन. तो स्विच एकदा चेंज करून घेतो आणि चेक करतो फॉग लॅम्प्स पुन्हा एकदा वर्क करत आहेत की नाही करत आहेत. स्विच बदलून सुद्धा काही फॉग लॅम्प चालू होत नाही आहे. सो आत्ता रिले चेंज करायचं काम चालू आहे. होपफुली रिले चेंज केल्यानंतर तरी फॉग लॅम्प्स चालू हवेत.
गाडीचा हेडलॅम्प फायनली खोलला आहे आणि खोलल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की हा जो सॉकेट आहे हा सॉकेट डॅमेज झालेला आहे, तो आहे हेडलॅम्पच्या आतमध्ये. सो ट्रान्सपोर्टवाल्यांनी नक्की गाड्यांचं वायर तोडायचं काम केलं आहे की काय केलं देव जाणे, पण हा सॉकेट जो आतमध्ये होता हेडलॅम्पच्या तो डॅमेज आहे. सो तो बदलायचा आहे आणि बदलल्यानंतर मग आपले फॉग लॅम्प्स जे आहेत ते चालू होते. व्हेरी बॅड आहे. गतीवाल्यांनी गाडीची वाट लावून टाकली. फायनली रवीचा हात लागल्यावरती फॉग लॅम्प जे आहेत ते चालू झालेले आहेत. लडाखला जायच्या अगोदर सुद्धा फॉग लॅम्प रवीने बसवले होते दोन्ही गाड्यांचे, ट्रायम्फ आणि X440ला पण त्यानेच बसवले होते. बाकी सगळ्या लोकांनी खूप प्रयत्न केला पण आता काही ते फॉग लॅम्प चालू झाले नाही. सो आता फायनली त्याचा हात लागला. फॉग लॅम्प पुन्हा एकदा चालू झालेले आहेत. थँक्यू रवी. धन्यवाद. धन्यवाद साहेब. तर माझी गाडी झालेली आहे रिपेअर आणि आज आला आहे भाऊ आणि त्याच्या गाडीला रिपेअर करायला आम्ही पुन्हा एकदा चाललेलो आहे पुणा स्कूटर्सला. तर पुणा स्कूटर्समध्ये मागे मी माझा फॉग लॅम्प रिपेअर केला होता. आता सेम इश्यू याच्या पण गाडीचा आहे. तुझ्या गाडीचं काय झालेलं आहे? फॉग लॅम्प रिप्लेस का आपल्याला ब्रॅकेट बसवायचं त्याचं. हा फॉग लॅम्प पूर्ण तुटून आलेला आहे. हा जो फॉग लॅम्प हा इथे माउंट केलेला होता बरोबर. अच्छा इथे होता इथे, आणि इकडे जे ब्रॅकेट आहे याचं हे असं ब्रॅकेट होतं इकडचं, हे इकडचं तुटून पूर्ण तो फॉग लॅम्प सेपरेट झालेला आहे. साध्या दोरीने बांधलेला आहे. सो हे रिपेअर करायचं आहे. तर त्यासाठी जाऊयात पुणा स्कूटर्सला. हे स्विच पण बदलायचं. अरे हां स्विच येस. जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं, हे जे स्विचेस आहेत ना आपले फॉग लॅम्पचे सगळ्या गाड्यांचे, म्हणजे एकही गाडी अशी नाही की ज्याचा स्विच जो आहे तो चांगला आलेला आहे. सो जाणून बुजून ते स्विचेस तोडलेले आहेत त्यांनी. सो तोही एकदा रिप्लेस करतात आणि फॉग लॅम्प चालू करून आणायचे. चला चलो. किती गर्दी हो, खूप गर्दी आहे आज. शनिवार रविवार पुणा स्कूटरचा आवड करा. इतकी गर्दी असते नाही ते. गेला अर्धा तास झाले आम्ही बसलो आहे, अजूनही आमची गाडीचं काम चालू झालं नाही. मला गर्दी दाखवतो बघा. फायनली अर्धा तासानंतर बाईकचं काम झालेलं आहे सुरू. आणि हा आलेला आहे नवीन क्लॅम्प. तर याच्यावरती हा फॉग लॅम्प माउंट होईल, पण ह्या फॉग लॅम्पचा पण एक क्लॅम्प आहे. हा जो आहे हा असा तो सुद्धा मिसिंग आहे. तर तो फॉग लॅम्पचा क्लॅम्प होऊन पुन्हा एकदा फॉग लॅम्प याच्यावरती अशी माउंट होऊन जाईल. फायनली क्लॅम्प आणि स्विच बसवल्यानंतर भाऊची गाडी झाली आहे रेडी आणि फॉग लॅम्प पण झाले आहेत चालू. मंडे किंवा ट्यूजडेला आपण सर्व्हिसिंगला सोडू. एक तो टँकचा जो डॅमेज आहे तो एक दाखवायचा आहे आणि सर्व्हिसिंगसुद्धा एक करायची आहे. सो त्यासाठी जाऊयात सेकंड सर्व्हिस करायला हार्ले डेव्हिडसनला. सो त्याची अपडेट मी पुढच्या ब्लॉगमध्ये देईलच. तर फिरून आम्ही एकदा आलेलो आहोत ट्रायम्फ शोरूमला. हार्ले डेव्हिडसनचा जो ओनर आहे त्याला टेस्ट ड्राईव्ह घ्यायची आहे स्क्रॅम्बलर 400 XC. काय झालं, मी जरा असं XCची जास्त स्तुती केली की XC खूप चांगली गाडी आहे आणि त्याला मूड झाला की एकदा XC चालून बघूयात. पण झालं आहे असं, XC जी आहे ती बाहेर गेलेली आहे संडे, पण स्क्रॅम्बलर 400X तर अवेलेबल आहे. तर X तर चालून बघूयात काय एक्सपिरियन्स आहे. आता टेस्ट ड्राईव्ह घ्यायला स्क्रॅम्बलर 400Xची. पाय बसते भाऊ आहे ना, तेच म्हटलं उंच वाटते गाडी, बसल्यावरती बसते गाडी खाली मस्त. ॲक्च्युली स्पीड आणि स्क्रॅम्बलर 400XC ऑलमोस्ट सेम गाड्या आहेत, पण सस्पेन्शन ट्रॅव्हल जे आहेत, सिटिंग पोझिशन आहे त्याचा खूप फरक पडतो. जर तुमचा पाय पुरत असेल तर गो फॉर स्क्रॅम्बलर 400X और इवन बेटर XC. तर तो आलेला आहे टेस्ट ड्राईव्ह घेऊन. त्याला एकदा विचारूयात कशी वाटते गाडी. कशी आहे गाडी भाऊ? छान आहे. स्पीडपेक्षा हँडलिंग एकदम जबरदस्त. सिटिंग पोझिशन जबरदस्त. सस्पेन्शन पण एकदम बरं अवघडणार नाही. हां, स्पीडमध्ये जो इश्यू आहे ना मेन, थोडंसं आपण खाली बसतो
तो हा इशू स्क्रॅम्बलरमध्ये बिलकुलच नाही आहे. टायर मोठा आहे का? 19 इंच आहे. सो एंड करूयात आजचा ब्लॉग. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामवरती माझी ID आहे सेम नावाने, त्यालाही फॉलो करायला विसरू नका. चला बाय बाय, भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. I've been dreaming on in my head like I've seen it. A life worth living is a life with meaning. I'll do what I love till my heart stops beating. I'm feeding this demon. Got a taste, can't erase bitterness in my face. Work a job every day till your dreams fade away. Like a card, never change, play the game that we say. I need a break. I'm staying strong, need to move on to be what I want. I'll keep dreaming on. I'm staying strong, need to move on to be